टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का एक मौका मिला केवी कांचोलिम क्रिकेट क्लब के लिए। गेंदबाजी का सवाल एक अनुभवी गेंदबाज पूरा मैदान का अनुभव, पिच का अनुभव है। वो गेंदबाजी के मोर्चे के ऊपर प्रजय शेडगांवकर बॉलिंग मार्ग पर प्रजय जो पावर प्ले का ओवर है, एक छोटा सा रनअप है उनका, 5-6 कदमों का रनअप, लेकिन गेंदबाजी करते हैं थोड़ी सी तेज करते हैं, जहां पर लगता नहीं इतनी तेज आएगी गेंद बल्ले के ऊपर, लेकिन एक अच्छी गेंदबाजी, थोड़ी सी फील्ड जरूर, थोड़ा सा समय रहा मैदान पर। चलिए मुकाबला शुरू होता हुआ, स्ट्राइक गेंदबाज पावर प्ले का पहला ओवर, 5-6 कदमों का रनअप लेके पहले नेट से प्रजय शेडगांवकर। ओपनिंग जोड़ी, प्रारंभिक जोड़ी मैदान पर अमेश अमेय और अवनीश। पहली गेंद जरूर सफल होकर खेलने की कोशिश, शॉट फाइन लेग से गेंद लॉन्ग लेग फाइन लेग तक पहुंच, फाइन लेग बाउंड्री लाइन तक पहुंच चुके, लेकिन कैरेबियन स्टाइल में गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। पहली गेंद के ऊपर एक थोड़ा सा सफल हुए, जगह बनानी अपने स्ट्रोक के लिए, और इसी के साथ शॉट फाइन लेग से सर के ऊपर से गेंद फाइन लेग बाउंड्री तक गेंद को फील्ड किया, और दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ खुद का खाता खोला बल्लेबाज अमेय ने। साथ देना होगा अवनीश का, जो दोनों अनुभवी खिलाड़ी है। नॉन स्ट्राइकर बल्लेबाज अनुभवी, एक विस्फोटक बल्लेबाज, नॉन स्ट्राइकर पर थोड़ी सी यहाँ पर फील्ड में तब्दीली यहाँ पर कर रहे हैं। जिस खिलाड़ी की हम चर्चा कर रहे थे, आइकॉन खिलाड़ी, अनुभवी खिलाड़ी इस टूर्नामेंट के लिए, यहाँ पर हर टीम के लिए बन रहे, तो उर्मल बाग का डोमिनेटर क्रिकेट टीम के लिए और उससे आइकॉन खिलाड़ी भी पहुंच चुके हैं। अच्छी गेंद बैट फुट पर जाकर ऑन साइड में गेंद को शॉट मिड विकेट से गेंद को फील्ड करते, तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। अब मैं एक सोच समझ कर बल्लेबाजी कर रहे, समझदारी का क्रिकेट, संयम, सेंसिबल क्रिकेट खेल रहे बल्लेबाज। हर गेंदबाज के वही तरीका है, अच्छे गेंदबाज है और उनके गेंदबाजी के ऊपर बड़े शॉट खेलना नहीं पसंद कर रहे, तो एक का दूसरा बड़ा यहाँ पर शॉट लगेगा जरूर खराब गेंद के ऊपर, लेकिन प्रजय चले बॉलिंग मार्ग पर। गौरेश नागवेकर का भी यहाँ पर आगमन हुआ है, और फिर डिलीवरी बल्ले के बीचों बीच लगाए और लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, गेंद बाउंड्री लाइन से बाहर, 4 रन के लिए चौका मिला, और चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन स्कोरबोर्ड पर। न करेंगे। पुल किया गेंद को, थोड़ी सी शॉट डाली और उसका फायदा बनाया बल्लेबाज अवनीश ने, और गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर से सिक्सर, 6 रन के लिए।
स्विच किया लगभग बल्ले के बीचों बीच और गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ हवाई सफर करके सिक्सर 6 रन के लिए लगातार दूसरा झक्का यहाँ पर देख सकते हैं। पहली गेंद के ऊपर चौका मिला और दूसरे गेंद के ऊपर एक छक्का और स्कोर आगे पहुंचा 26 रन स्कोर बोर्ड पर। कांचोलिम क्रिकेट टीम टॉस हारने के बाद मैदान पर बल्लेबाजी कर रही है और यहाँ पर दूसरे ओवर की बात की जाए तो शुभम के विरुद्ध एक आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं। तोड़फोड़ वाली बल्लेबाजी यहाँ पर मैदान पर स्ट्राइक पर बल्लेबाज अमेय है, अच्छा साथ दे रहे अवनीश जो एक छक्के एक चौके के साथ फिर से एक बार शॉर्ट गेंद थी और उसको पुल किया डिप स्कोर लेग बाउंड्री लाइन से बाहर। सिक्सर 6 रन के लिए बैक टू बैक दूसरा छक्का मिला और छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन स्कोर बोर्ड पर। पर टॉस जीतकर गेंदबाजी कर रहे मैदान पर। फिर से एक बार शॉर्ट गेंद थी पुल कर रही है जरूर यहाँ पर शॉर्ट मिड विकेट से शतरक्षक दूर है लेकिन क्या कैच लिया यहाँ पर। आखिरी मौके के ऊपर यहाँ पर गेंद के ऊपर जो निगाहें थी वो जमा ही रखी थी और उसी के साथ जो बल्लेबाज खतरा बन रहा था और उसको ब्रेक लगाया गेंदबाज शुभम ने पहली सफलता दिलाई दूसरे ओवर की में यहाँ पर शुभम गेंदबाजों ने स्कोर बनता हुआ 36 रन एक विकेट के नुकसान पर। हमें अपने टीम के लिए अच्छी बल्लेबाजी कर जहां पर 7 गेंदों में 2 छक्के एक चौका 20 रन का योगदान न देके वापस लौट चुके शुभम ने अपने टीम के लिए एक ब्रेक थ्रू लगाया अपने खुद के लिए एक सफलता। तो नए बल्लेबाज ओवरसीज खिलाड़ी एक मैन फ्रॉम धारगढ़ से सर्वेश कांदोलकर सामना करेंगे आने वाली 5वीं गेंद का। स्ट्राइक पर सर्वेश अच्छी गेंद लगभग यहाँ पर गेंद हाथ से छूटी थी। मुन्ना दाभोलकर के हाथ से गेंद छूटी थी उसको जरूर क्या बेहतरीन कैच किया रिले कैच रोहित शेडगांवकर का बेहतरीन लिया और सर्वेश कांदोलकर का चलता। हमने इस गेंदबाज के लिए जरूर तारीफ करनी चाहिए। उसके पहले की गेंद के ऊपर अमेय को चलता किया और इस गेंद के ऊपर थोड़ी सी गेंद बाहर थी और उसको बल्ला लगाया और उसके बाद कैच जरूर छूटा था योगेश दाभोलकर के हाथ से लेकिन बेहतरीन बैकअप कैच किया जहां पर रोहित शेडगांवकर ने। पर जिस खिलाड़ी का नाम रहता है ना तो उसका भी गाना बजाता है। धन्यवाद डीजे। वन हैट्रिक बॉल है जहां पर आखिरी गेंद मैदान पर शुभम बॉलिंग मार पर। अच्छी गेंद देख सकते हैं जोरदार अपील और बल्ले का अंदरूनी किनारा और इस टूर्नामेंट की दूसरी विकेट हैट्रिक जहां पर उलमरबाग डोमिनेटर क्रिकेट टीम से शुभम बने जहां पर विकेट हैट्रिक बॉलर शुभम के 2 गेंदों के 3 गेंदों का सवाल जहां पर मैदान पर एक चौका 2 छक्के और इसी के साथ विकेट हैट्रिक बनाते हुए इस प्रतियोगिता की क्या गेंदबाजी रह चुके बेहतरीन गेंदबाजी प्रतियोगिता की पहली विकेट हैट्रिक
रेडी क्रिकेट टीम से अक्षय राणे की और दूसरी विकेट हैट्रिक इसी मैदान पर, घर के मैदान पर शुभम शेड़गांवकर की क्या गेंदबाजी रह चुके हैं। दूसरे ओवर में जहां पर 2-3 गेंदों में 16 रन खर्च करने के बाद वापसी कर चुके हैं। 2 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बनता 32 रन स्कोर बोर्ड पर। 2 ओवर के समाप्ति के बाद 32 रन। क्या बेहतरीन बल्लेबाजी रह चुकी है, जहां पर लग रहा था अभय ने एक शुरुआत अच्छी बनी थी अपने टीम के लिए, 20 रन का योगदान दिया था, लेकिन उसके लिए पूरी तरह से पानी फेर दिया गेंदबाज शुभम शेड़गांवकर ने। और जिस खिलाड़ी की हम बार बार चर्चा करते हैं इसी मैदान पर, जिसका अच्छा प्रदर्शन रह चुका है, वो गेंदबाज पेडणे एक्सप्रेस गौरीश नागवेकर, और जिनके प्यार से सभी के लिए जानते हैं घुंगरू नाम से, इनका आगमन और जो लंबा रनअप है 15-16 कदम का रनअप और पहले रन से बॉलिंग मार्ग पर, जहाँ पर थोड़ी सी फील्ड भी फैला चुके 2 ओवर के बाद, जहाँ पर एक लॉन्ग ऑन है, एक लॉन्ग ऑफ है, एक डीप काउ कॉर्नर, एक मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, यहाँ पर बाउंड्री लाइन के करीब है। और 30 यार्ड सर्कल की बात की जाए तो एक शॉट फाइन लेग, एक गली है, एक बैकवर्ड पॉइंट है, एक शॉट स्वीपर कवर है। यहाँ पर 30 यार्ड सर्कल में सिंगल रोकने के लिए छोटी गेंद, यहाँ पर सब क्लीन बोर्ड हुए। पहली गेंद के ऊपर विकेट मिला और विकेट नंबर कंचोलिम क्रिकेट टीम का चौथा निकलता हुआ। हो चुके भूषण भूषण कुडालकर, एक आक्रामक बल्लेबाज, साथ देना होगा नॉन स्ट्राइकर बल्लेबाज प्रज्योत का। मिडल ऑर्डर के ऊपर काफी दारोमदार रहेगा मुकाबले का। चले बॉलिंग मार्ग पर गौरीश नागवेकर पहले नेट से सामना करेंगे आने वाली दूसरी गेंद का। तेज गेंद गुल्ले स्पोर्ट के ऊपर पड़ने के बाद हल्की हाथ से फिर सिर्फ बल्ले का मुंह खोला और शॉर्ट स्वीपर कवर से क्षेत्ररक्षक प्रजय शेड़गांवकर गेंद को उठाते, तब तक रन लेने की संभावनाओं को समाप्त किया बल्लेबाजों के लिए। एक अच्छा ओवर, दूसरे ओवर से मैच में एक मजबूत पकड़ बन चुके उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम के लिए। लेकिन रोहित शेड़गांवकर की तारीफ करनी चाहिए, क्या कैच लिया, बेहतरीन कैच इस मुकाबले के लिए। अच्छी गेंद, आयन मौके के ऊपर बल्ला लगाने का लालच हुआ था, लेकिन आयन मौके के ऊपर गेंद तेज रफ्तार से विकेट कीपर योगेश दाभोलकर के हाथ में पहुंची। अच्छा मुकाबला दोनों टीम, जहां पर सर्वेश कानोलकर का विकेट निकला, शुभम ने विकेट हैट्रिक इस प्रतियोगिता की दूसरी बनी। तो जारी है ओवर, तीसरे ओवर की चौथी गेंद लेके। बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन तेज रफ्तार से, रफ्तार का सौदागर किसको, जहां पर पेडणे एक्सप्रेस क्यों कहा जाता है, पूरी यहाँ पर उपाधि जरूर दे उनके लिए, ये नाम से उनके लिए अच्छा काम निभाते हर मैदान पर। जिस मैदान पर उनका, जहां पर कानकोड़ में अभी खेल रहे थे, और कानकोड़ से यहाँ पर बिलोंग करके इस मैदान पर पहुंचे, लेकिन एक अच्छा प्रदर्शन गौरीश नागवेकर का। लेग स्टंप के काफी बाहर, जहां पर अंपायर का सवाल जरूर मैदान पर देख रहे, वाइड बॉल का इशारा तेज करने की कोशिश कर रहे थे गौरीश नागवेकर, और वाइड बॉल के साथ जो स्कोर यहाँ पर रुक चुका था वो आगे बढ़ता हुआ 33 रन स्कोर बोर्ड पर, 33 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स। शॉट डाली थी गेंद, थोड़ी सी अतिरिक्त उछाल मिला इस गेंद के ऊपर, लेकिन फिर से एक बार दूसरी गेंद वाइड बॉल निकली। अंपायर का फैसला जरूर कमेंट्री बॉक्स के सामने, और एक रन मिलता हुआ बोनस के रूप में
कांचुलम क्रिकेट टीम के लिए टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का टीम कप्तान उर्मल बाग का फैसला, लेकिन एक सही साबित होता हुआ। पहले ओवर में जरूर 15 रन बनाए प्रजय के विरुद्ध, लेकिन दूसरा ओवर शुभम का एक अच्छा चला, विकेट हैट्रिक, और तीसरे ओवर जारी है जिनकी हल्की सेकंड को खेलने का शॉट पॉइंट, लेकिन में खिलाड़ी मौजूद है, रनआउट का मौका, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित पहुंचे या नहीं ये जरूर देखेंगे टेलीविजन अंपायर, जहां पर तीसरे अंपायर देखेंगे पहुंचे या नहीं। थोड़े से लगता है दूर है या नहीं, लेकिन तारीफ करनी चाहिए शॉट पॉइंट लेके खिलाड़ी। तीसरे अंपायर का इशारा आता हुआ नॉट आउट का इशारा आता था। यहाँ पर क्या थोड़ा सा किस्मत का साथ मिला बल्लेबाज के लिए। कैमरामैन रोहित की आपकी तारीफ करने गया पर कमेंट्री पर रोहित मालिक आपकी तारीफ करता हो कमेंट्री बॉक्स से। क्या कैमरामैन बेहतरीन। टेनिस क्रिकेट इन सिर्फ 3 कैमरामैन के साथ प्रथमेश परब, डिजिटल स्कोरर विशाल मरियम। और फ्लिक स्टंप के बाहर और तेज करने की कोशिश, फिर से एक बार वाइड बॉल का इशारा आता तो इसी ओवर में जरूर पहली गेंद के ऊपर विकेट मिला, लेकिन उसके बाद जहां पर 3 गेंद डॉट आई और लगातार वाइड बॉल का सिलसिला जारी है मैदान पर। स्कोर आगे पहुंच रहा है 1 रन से आगे, जहां पर सवाल 36 रन की योग पर 4 विकेट के नुकसान पर। सेंसिबल क्रिकेट कारपेट के सारे ऑप्शन में यहाँ पर शॉर्ट मिड ऑफ तक गेंद को फिर शॉर्ट मिड ऑफ से यहाँ पर गेंद को उठाते प्रजय शेडगांवकर 30 यार्ड सर्कल में, तो आसानी के साथ एक सिंगल पूरा किया। आखिरी गेंद के ऊपर सिंगल मिला और टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 3 ओवर के समाप्ति के बाद 37 रन 4 विकेट के नुकसान पर 37 लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओवर्स। विकेटों के पीछे योगेश दाभोलकर, जहां पर एक शॉट के लिए यहाँ पर रोहित शेडगांवकर एक शॉट फाइन लेकर एक युवा खिलाड़ी को भी मौका मिल रहा है। फुलर रेन की डिलीवरी तेज यहाँ पर निकली, विकेटों के पीछे योगेश दाभोलकर बेहतरीन गेंद को कलेक्ट किया। कैदर जरूर अच्छा किया, लेकिन एक डॉट गेंद मिलती हुई। चौथे ओवर की एक गेंद का खेल समाप्त, तो एक छोटा सा रनअप है, लेकिन क्या गेंदबाजी करते हैं और 2 विकेट से शुभम। फिर से एक बार कलाई का इस्तेमाल करने की कोशिश, फिर अंपायर का थोड़ी सा समय जरूर लिया और आखिरी इन मौके के ऊपर उन्होंने जरूर फैसला बताया वाइड बॉल का। इसी ओवर में 2 अतिरिक्त रन, एक गेंद तो जरूर हो चुके, 2 अतिरिक्त रन के साथ चौथा ओवर जारी है मैदान पर। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर गेंद, लगातार भी यहाँ पर वाइड गेंद निकल चुके, जिस खिलाड़ी ने दूसरा ओवर अच्छा जरूर डाला था, जहाँ पर 17 रन 3 विकेट हासिल किए थे। जहाँ पर अब चंदन शेडगांवकर थोड़ी सी चर्चा कर रहे, कान मंत्र दिया जरूर होगा, यहाँ पर हर अच्छी गेंदबाजी करो, जहाँ पर आने वाले समय में अतिरिक्त रन आपके लिए मैं जरूर महंगे बन सकते हैं। ये देखिए बल्ले के सामने और गेंद को उड़ाया मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। 46 रन स्कोरबोर्ड पर, तो एक अच्छी शुरुआत बन चुकी है। 46 रन जरूर बनाए।
खूबसूरत स्ट्रोक, लेकिन गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन से बाहर। सिक्सर 6 रन के लिए लगातार दूसरा छक्का मिला। बैक टू बैक 2 छक्के के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 52 रन स्कोर बोर्ड पर। 50 रन तो बन चुके कांचोलिम क्रिकेट क्लब के। 2 गेंदों के 2 बड़े शॉट शुभम के विरुद्ध, और बल्लेबाज के लिए तारीफ करनी चाहिए जो प्रचोद स्ट्राइक पर है। फिर से एक बार इनसाइड आउट का शॉट खेलने की कोशिश, लेकिन गेंद थोड़ी सी रुक कर आई और बल्ले का भीतरी किनारा लगा। फलतू में गेंद को फील्ड किया शुभम शेड़गांवकर ने। तो हर 2 गेंदों के ऊपर बड़े शॉट आने के बाद एक अच्छी वापसी कर चुके। फुल टॉस बनाकर खेला है। यहाँ पर एक्स्ट्रा बाउंड्री, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ खिलाड़ी मौजूद, जहां पर शॉट लगने के बाद जरूर उनके हाथ सर को जरूर लगा। क्यों लगा उनको भी पता है। फुल टॉस थी गेंद के ऊपर रन आने चाहिए, लेकिन किस्मत का साथ नहीं मिला और बल्लेबाज प्रचोद वापिस लौट चुके। 13 रन बनाए अपने टीम के लिए कांचोलिम क्रिकेट क्लब से, और 5वीं सफलता मिलती हुई उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम के लिए। स्कोर रुका है 52 रन 5 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद का खेल बचा है। इसी ओवर का आखिरी गेंद का शेष जरूर है, लेकिन इसी ओवर में 2 बड़े शॉट, 2 छक्के और वाइड बॉल की बात की, 3 वाइड बॉल के साथ 1 विकेट जरूर चटका। स्ट्राइक पर नए बल्लेबाज नंद कुमार शेड़गांवकर सामना करेंगे आने वाली आखिरी गेंद का। अच्छी गेंद यहाँ पर बल्ले का अंदरूनी किनारा बिल्कुल लगा था, लेकिन रनआउट हो या नहीं, प्रज्वल शेड़गांवकर की तारीफ करने वाली फील्डिंग। क्या फील्डिंग, यहाँ पर दाद देनी पड़ेगी मैदान पर। तीसरे अंपायर के लिए जरूर जानकारी देंगे सिद्धेश हरमलकर, ये जरूर देखें कि रनआउट हो या, यहाँ पर तीसरे अंपायर देखेंगे रनआउट है या नहीं, लेकिन तारीफ करनी चाहिए। पहले से यहाँ पर मुन्ना दाभोलकर के हाथ से कैच छूटा, लेकिन प्रजय शेड़गांवकर ये मैदान में हमेशा 100% मैदान पर योगदान रहता है। OUT आउट, यानी कि 6 विकेट निकला यहाँ पर कांचोलिम क्रिकेट टीम का। तो कुल मिला के 4 ओवर का खेल समाप्त हुआ, और 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 52 रन। स्कोर बोर्ड पर 52 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 4 ओवर्स। 2 ओवर की बात की जाए तो अच्छी गेंदबाजी हुई, 32 रन और 4 सफलता गेंदबाज शुभम शेड़गांवकर की। तो आने वाले 4 ओवर के लिए फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में जयेश परब जुड़ते हैं। धन्यवाद नाना। चार षटकांचा खेळ झालाय समाप्त। 52 असा धावफलकावर पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर झालाय बदल। प्रजय शेड़गांवकर वैयक्तिक कोठ्यातील दुसऱ्या षटकाला केलाय प्रारंभ। क्लीन बोल्ड फलंदाज आला बरोबर। प्रजयने निश्चितपणाने नव्याने आलेला फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रास्ता। डकआउटच्या दिशेने 8व्या गड्याचं झालंय पतन। सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली धावफलकावर 52 धावा।
चालू असलेला सामना उर्मलबाग डॉमिनेटर्स विपक्ष कांचोलिंग क्रिकेट क्लब. निश्चितपणे नाणेफेकीचा कौल लागलाय. उर्मलबाग डॉमिनेटर संघाच्या बाजूने प्रथम त्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणं पसंत करतोय. समोरच्या संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखायचा हा इरादा आणि त्याच इराद्याने मात्र आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी या संघाचे पाहायला मिळाले आहेत. पहिलं षटक प्रजयचं थोडंसं महागडं ठरलं होतं 15 धावांचं, मात्र या षटकामध्ये सुरुवातीला पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करतोय, आपले इरादे स्पष्ट करतोय आणि 8 गड्यांच्या मोबदल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या स्थिरावली आहे. 7 गड्यांच्या मोबदल्यात 52 असा धावफलक पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू निघालेत. हलक्या चेंडू स्टिअर करण्यासाठी प्रयत्न झालाय. रनआउटची संधी, यावेळी मात्र निश्चितपणे फलंदाज असेल. रनआउटच्या स्वरूपात आल्या पावली फलंदाज अनिकेतला परतावं लागतंय माघारी. 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन अनिकेत परतलाय तंबूच्या दिशेने. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 52 धावा. 8 गड्यांच्या मोबदल्यात 52. आलाय निश्चितपणे अनिकेत. न्यू बॅटर मैदानामध्ये गौरव नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने, गौरव स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. सावळू पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रजयने निश्चितपणे आता मात्र दर्जेदार गोलंदाजी दाखवली आहे मैदानामध्ये. पहिले षटक महागडं ठरलं होतं, त्यानंतर मात्र वापसी केली या गोलंदाजाने. यावेळी मात्र चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय 4 धावांसाठी. बॅटची कडा घेतली होती चेंडूने, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक बीट झाले. परिणामी मात्र 4 धावा निघतायत. 4 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली आहे. अब तक 56. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 4 चेंडूच्या सांगितले अखेरीस सांघिक धावसंख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. नशिबाची साथ कुठेतरी सावळूला मिळाली आहे मैदानामध्ये. 4 या धावसंख्येने 56 बनले गेलेत. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू, पायात टाकला होता चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये, परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे गणना. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 56 धावा धावफलकावर. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रजय. षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूवर फुल टॉस चेंडू होता आणि या फुल टॉस चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय मैदानामध्ये. फलंदाज सावळूला परतावं लागतंय माघारी. समोरच्या संघाला देतोय अतिशय दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाज प्रजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 9 गड्यांच्या मोबदल्यात 56 असा धावफलक. शेवटची जोडी आहे मैदानामध्ये. नव्याने आलेला फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये एक युवा फलंदाज आहे, जीत नावाचा फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने फलंदाज पाहायला मिळतोय गौरव आणि जीत. ही शेवटची जोडी आहे कांचोलिंग क्रिकेट क्लब संघाची मैदानामध्ये. थोडासा लो स्कोरिंग होत असलेला हा सामना, कारण यापूर्वीचा आपण सामना पाहिला. दर्जेदार फलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी दोन्ही संघांनी केली होती. मात्र 124 धावांचा पाठलाग या मैदानामध्ये झाला होता पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र निश्चितपणाने कांचोलिंग क्रिकेट क्लब या संघाला आतापर्यंत 56 धावांपर्यंत रोखलाय, कारण येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. मात्र दुसऱ्या बाजूने शेवटचा विकेट मैदानामध्ये आहे, शेवटची जोडी आहे मैदानामध्ये.
आणि या जोडीवर निश्चितपणे येणारे 18 चेंडू या जोडीला खेळावे लागतील. 18 चेंडू जर या जोडीने खेळले तर निश्चितपणे मैदानामध्ये एक सन्मानजनक धावसंख्या उभारताना कांचोलिंग क्रिकेट क्लब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्गवर गोलंदाज घुंगरू पाहायला मिळतोय. गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्गवर आहे सज्ज. गौरेशच्या षटकातील असेल पहिला चेंडू. स्ट्रायकिंग एंडला गौरव, बॅटची कडा घेतली आहे चेंडूने. रोहित आहे आणि रोहितला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. चौकार निश्चित 60 धावा धावफलकावर बनल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार निघालाय. षटके पुढचा चेंडू सन्मान दिला गेलाय. एकेरी धाव तर 2 फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करतायत. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 61 धावा धावफलकावर उभं राहायचंय मैदानामध्ये. जीत आणि दुसऱ्या बाजूने गौरव या 2 फलंदाजांना मैदानामध्ये ठाम उभं राहायचंय. येणारे 18 चेंडू फक्त खेळायचे आहेत. धावा ह्या आपणच बनल्या जातील मैदानामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने टिच्चून मारायला चाललो आहे उर्मलबाग डॉमिनेटर संघ. काय लढलाय मैदानामध्ये गोलंदाजी करताना. निश्चितपणाने एक विकेट हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. डॉट बॉलची झाली आहे सांगता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सन्मान दिलाय या चेंडूला. चार चेंडूचा खेळ झालाय समाप्त. गौरीश नागवेकरच्या विरोधात निश्चितपणे सन्मान देताना पाहायला मिळतोय फलंदाज जीत. युवा फलंदाज आहे आणि हा युवा फलंदाज निश्चितपणे या चेंडूला सन्मान देतोय. बॅटची कडा आणि यावेळी मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज जीत परततोय. डकआउटच्या दिशेने बाद असेल फलंदाज. ऑल आउट झालाय कांचोलिंग क्रिकेट क्लब हा संघ. सांघिक धाव संख्या धावफलकावर 62 धावा. 63 धावा जमवायच्या आहेत आणि या 63 धावा कशा प्रकारे मैदानामध्ये उभ्या केल्या जातील हे मात्र पाहण्याजोगं असेल. कमी धावसंख्येचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
गौरेश टाकवेकरची गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी केली आपल्याला. प्रजय शेटगावकरची गोलंदाजी निर्णायक ठरली. प्रत्येक गोलंदाजानं काम केलं मैदानाच्या आतमध्ये. गौरेश नागवेकरनं ओव्हरसीज खेळाडूनं कमी धावसंख्या दिली. स्ट्रायकर गोलंदाज प्रजय शेटगावकरची सुंदर गोलंदाजी आणि या कमी धावसंख्येमुळे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे लवकर गडी बाद झाले. सर्वेश कादोलकर लवकर माघारी परतला. डाव्या हाताचा श्रीधर फलंदाज, अनेक स्पर्धा झाल्या, कित्येक स्पर्धा उभरत्या वयाबरोबरच आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उरुबलबाग डोमेटर क्रिकेट संघाच्या कडून बोर्जेम बिग बॅश लीगच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर उरुबलबाग एंडकडं सर्वेश कातोळकर स्ट्राईकला, मुन्ना दाभोलकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला बघायला मिळतोय तो चंदन उर्फ पप्पू शेटगावकर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. जयेश, कमी धावसंख्येचे सामनेच रोमांचक होतात. 124 धावा जरी 8 ओव्हरला बनल्या ना तर ही मॅच सुंदरासारखा समोर गोलंदाजी आहे कांचोलिम क्रिकेट क्लब संघाकडे. पण उरुबलबाग डोमेटर्स क्रिकेट संघ हा घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर कामगिरी त्यांची तगडी असते आणि मुन्ना दाभोलकर सज्ज झालाय. मोठा फटका मुन्नाच्या बॅट मधून आलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार आपल्याला बघायला मिळालाय. मुन्ना भाईनं ना मुन्ना ना शॉट दाखवला. सुंदर देख ना फटका. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा. मी म्हणेन मुन्नाची जयेश ज्यावेळी बॅटिंग बघतोय ना, एका बाजूनं संदीपचं, एका बाजूला हात शिवशिवत आहेत आमच्या डीजे मॅनचे. कारण मुन्ना आणि संदीप एक प्रत्येक वेळा एकत्र ओपनिंग केली आहे आणि मुन्नाची फलंदाजी बघून एका बाजूला उरुबलबाग डोमेटर्स क्रिकेट संघ एका सुसज्ज स्थितीवर 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा शॉर्ट पिप प्रकारचा चेंडू डीप पाईन लेगला. ना मुन्ना ना बजाव डीजे संदीप. अंकित धावफलकावर 16 धावा धावफलकावर. फटकेबाजी केली मुन्ना दाभोलकर. पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. मुन्ना दाभोलकर ऑन फायर. पहिला बॉल डॉट आला. सन्मान दिला चेंडूला. हलक्या हाताने खेळायचा होता आणि त्यानंतर मुन्नानं मागे वळून बघितलंच नाही. हलक्या हाताने खेळला चेंडूला. जमिनी लगतचा फटका बघायला मिळाला. एकच धाव बनेल. एकीने धावसंख्येचे रूपांतर दुसऱ्या धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहे. कांचोलिम क्रिकेट संघाच्या कडून स्ट्रायकर एंडला जर परतीची वेग झाली असली तर मुन्नासाठी धोका निर्माण झाला असता. पहिले अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा केस समाप्त होतोय आणि सांघिक धावफलकावर 25 धावा धावफलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. सज्ज झालाय कांचोलिम क्रिकेट संघाचा अमेय बघायला मिळतोय.
स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळेल. सलामीला गेलेला ज्या मैदानावर जर आपल्या क्रिकेटची सुरुवात केली AK पोर्टीच्या मैदानावर जो सज्ज झाला आपल्याला बघायला मिळतोय चंदन उर्फ पप्पू शिडगावकर मैदानाच्या आतमध्ये. घरच्या मैदानावर घरचे रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी सपोर्टर्स. आडव्या बॅटनं आल्या आल्यास बैठकचा फटका चंदन उर्फ पप्पूचा डिस्क्युअर लेगला एकेरी धावसंख्येसाठी बघायला मिळालाय. एक या धावसंख्येनं 26 धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय पण बहरलेली फलंदाजी. जरी थोडा मी खेळापासून दूर असलो पंचगरीत व्यस्त असलो तरी मला ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा माझा क्लास मैदानाच्या आतमध्ये माझ्या घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर दाखवेन. हे चित्र मुन्ना दाभोलकरचं बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि मुन्ना दाभोलकरनं सुरुवातीला सर्वेश कानोळकरच्या विरोधात दनादन फटकेबाजी केली. स्वेजेडचा फटका आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल बघायला मिळेल. आम्ही याच्या विरोधात त्याला खेळायचा होता. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 26 धावफलकावर. पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. नो मॅचला मॅच चेंडू क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्मॅनचा परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अमेय हा फिरकीचा जादूगार आहे. पहिल्या षटकात सर्वेश थोडासा महागडा ठरलाय. 25 धावा त्याच्या ओव्हरला आणि त्यानंतर मुन्ना आणि पप्पू मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं जोरकस पद्धतीचा फटका खेळावा चंदन उर्फ पप्पू शेडगावकरचा इरादा आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉलनं अमेयनं कमबॅक केलं. या ओव्हरला 4 बॉलला 2 धावा 2 बॉल डॉट. हा लेखा चुका अमेय कांचलिंग भेटला संघाच्या कोट्यातून. बैठकचा फटका सुंदर देखना डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला. हाय हॅलो टाटा गुड बाय करा दमदार षटकार. सोडून दिला होता चेंडू. आपल्याला सध्या पंचांकडे नजरा टाकला रीड केलं. मी म्हणेन चंदननं सुरुवातीपासूनच चेंडूला या ठिकाणी पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जास्त सफल झाला आणि त्यामुळेच आपल्याला बघायला मिळालं. पंचांची करडी नजर आपल्याला बघायला अनुभवी पंच आहेत सर सुजित राणे त्यांच्याच बरोबरच आपल्याला बघायला मिळतात. सर ऑफिशियल सर रमेश आदुर्लेकर उर्फ गांगुली यावर प्रसिद्ध असलेले हे पंच आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या बरोबर साथीला सर आपल्याला बघायला मिळतात सिद्धेश हरबलकर. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मोर्जिम बिग बॅश प्रीमियर लीग 2026 क्रिकेट सरळ संग्राम उरुमलबाग डोमेटस क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कांचन क्रिकेट संघाला कमी धावसंख्येत रोखलंय कारण त्यांचा आयकॉनच खेळाडू आहे ते एक्सप्रेस हॅपॅन्डम एक्सप्रेस गोवा राज्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तपासलेला खेळाडू आपल्याला बघायला कित्येक मोठ्या स्पर्धा गाजवल्या. कर्नाटकमध्ये गुजरातमध्ये मुंबईमध्ये जिथे संधी मिळाली ना त्या खेळाडूंना आपलं नाव केलं असं गौरीश नागवेकर त्यांच्या कोट्यामध्ये आहे. मुन्ना दाभोलकरची फटकेबाजी बघायला मिळाली आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवनीश आपल्याला बघायला मिळतोय. 11 धावांची त्याची खेळी अवनीशची सुरुवातीला मुन्ना दाभोलकरच्या विरोधात 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू अतिरिक्त उंच घेतलेला बीमर असेल नो बॉल असेल. बापून सांगितलं धाव बनवायची होती मला एक नो बॉल घेऊन दे फ्रीडचा एक मोठा फटका टोलून दे. सांघिक धावफलकर बघायला मिळतोय. 34 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळाला आहे. येणारा चेंडू आहे फ्रीडचा चेंडू. सुरुवातीला जण फटकेबाजी तगडी केली मुन्ना दाभोलकर धाव. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू समोरच्या चेंडूला उडवलाय लॉंग ऑनला एक षटकारासाठी आपल्याला बघायला मिळाला आणि 6 या धावसंख्येनं 40 धावफलकावर. थँक्यू. 40 धावफलकावर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉटम पुलचा उडवलाय फटका डीप फाईन लेगला. रसिक प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारण पेंढारी केली. मुन्ना दाभोलकर ऑन फायर. आर्यन खुश झालाय.
कोर्टला जो मोठा पंच फटका खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लीगला डॉट बॉल बघायला मिळालाय. पाच षटकार एक चौकार आणि मैदानाच्या आतमध्ये गेलाय संघाचा आयकॉन खेळाडू ओर्सिस खेळाडू ताथय्या गोलंदाजीनं नाचवणारा घुंगरू आपल्याला बघायला मिळतोय. वाईट बॉल बघायला मिळेल. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर एकेरी धावसंख्येनं पुढे सरकलाय. 47 धावफलकावर 63 धावसंख्येचा माफक लक्षाचा पाठलाग करतोय. स्विजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता गौरीश टाकवेकरचा. आवाज त्या टप्प्यावर अपील पण बघायला मिळालं. लेग बिफोर जाई आहे. फुल टॉस मध्येचा चेंडू होता. नो बॉल असेल. दुसरा नो बॉल बघायला मिळालाय. आपण पाहतोय भीमर आपल्याला येणारा चेंडू प्लेटचा असेल म्हणजे 48 धाव बलकाबार आणि गौरीश टाकवेकरचा आत्मविश्वास मला फटका खेळावा लागेल. गौरीशला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पण फटका फसला गौरीशचा आणि येणारा चेंडू होता तो प्रेडचा चेंडू होता. गौरीशने काम केलं होतं पण अतिरिक्त स्वरूपात जरा धाबा दिल्या आहेत. मुन्ना दाभोलकरची फटकेबाजी डोळ्यांचं पाळणं पिंडारी बघायला मिळाली. आर्यन त्याचा मुलगा खुश झालाय तर विश्वास खुश झाला कारण दाभोलकर मध्येच क्रिकेट संघानं काल भरपूर धाबा कुठल्या पण गोलंदाजानं थोडीशी खराब कामगिरी केली पण माझे पप्पा मैदानाच्या आतमध्ये उर्मलबाग डोमेटर क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतायत अनुभवाच्या स्वरूपात आणि अनुभवाची खेळी काय असते हे उभरते सितारांना मुन्ना दाभोलकरनं दाखवून दिलं. 37 धावफलकावर आपण पाहतोय. 49 धावफलकावर प्रथमेश आमचा खुश झालाय आणि प्रथमेशने सांगितलं होतं cricket.in सुंदर या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षक आपण पाहतोय. प्रथमेश त्याची पूर्ण टीम गौरव सावंत पूर्ण टीम प्रथमेशनं आधीच सांगितलं होतं जयेश जर मुन्ना खेळला ना तर आम्हाला स्पेशल पार्टी असणार कारण मुन्ना खेळायला पाहिजे आणि त्याचं बाकीच सत्यात उतरलंय. 49 धावफलकावर एका कडेच्या मोहम्मदला जण कमी धावसंख्या दिली 8च धावा दिल्या आपल्या षटकामध्ये. तो अमेय सज्ज आलाय गोलंदाजीला. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा निर्णय पंचांचा आमच्यापर्यंत पण पोहोचलाय. घुंगरूच्या बॅट मधून आता घुंगरू पण थांबायचं राव घेत नाही आहे. दूरवर मारलाय फटका षटकारांसाठी आपल्याला बघायला मिळालाय आणि सर सुजित राणे यांनी भाकीत केलं होतं हा 4 षटकांमध्ये सामना समाप्त होईल लवकर सामना समाप्त होईल आणि ते भाकीत सत्यात आता उतरायला सुरुवात झाली आहे. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळालाय 55 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय घुंगरूचा आणि झेल पण सोडलाय. धावा धावफलकावर घुंगरूनं आशाच सोडल्या होत्या चेंडू फटका बसल्यानंतर पण आज नशिबाची साथ आपण पाहतोय.
पप्पूचा आपण बघायला मिळतो. पप्पू हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न होता. सांघिक धावफलकावर 56 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. 63चा पाठलाग करत असताना 7 धाबांची जोडी आवश्यकता आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू थांबत नाही. 1 बाउन्स. अबरदरो पंचांचा इशारा चौकारासाठी आला आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 60 धावा धावफलकावर. अजूनही अमेयनं सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या बॉलला त्याला 6 आला, एक पण अमेयनं घुंगरूला बाद केलं होतं. झेल सोडलं क्षेत्ररक्षकानं तिसऱ्या चेंडूवर. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बघायला MS धोनी स्टाईलनं सामना समाप्त केलाय. उर्मलबाग डोमेटोस क्रिकेट संघाचा कर्णधार पप्पू शेडगावकर, चंदन शेडगावकरनं झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणाला दिला जाईल. त्रिवेणी पर्यंत पोहोचणार, कारण तिला थोडं तिचं पण एकदा आता एक्झाम असेल.